नत्र खत आपण ऊसासाठी 4 स्प्लिटमध्ये द्यायला सांगतो. बरोबर. तर ते फॉलो होत नाही बरेच वेळा. आणि खतं नत्रासारखं खत, युरियासारखं खत विस्कटून दिलं तर 40% त्यातली अन्नद्रव्य वाया जातात. मोबिलायझर आता जे मिळतात, उदाहरणार्थ फॉस्फरस सोल्युबलायझिंग आहे, पोटॅश सोल्युबलायझिंग आहे. जर टोटल क्वांटिटी आपल्या जमिनीमध्ये भरपूर असेल तर इवन खत न देता नुसते मोबिलायझर जरी वापरले आपण तर पिकाची गरज भागवली जाऊ शकते. एक वेळ डिफिशियन्सी परवडली आपण देऊ शकतो, पण टॉक्सिसिटी आली तर ती अन्नद्रव्य बाहेर काढणं फार अवघड होतं. शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. शेतीचे उत्पादन खर्च अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. म्हणजे त्यामागे बरीच कारणं आहेत. म्हणजे मजुरी पण वाढली आहे. तर रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. परत बुरशीनाशक, कीटकनाशकांची किमती वाढल्या आहेत. आणि असे विविध ज्या गोष्टी नाहीतर घटक जे लागतात आपल्याला शेतीमध्ये ते सगळ्यांच्याच किमती वाढल्या आहेत. आज आपण काय करणार आहे की आज आपण डॉक्टर दिलीप कटमाळे सरांनी चर्चा करणार आहोत की नेमकं रासायनिक खतांचं शास्त्र काय आहे, म्हणजे कुठली खतं वापरावी, नाहीतर ते प्रत्येक खताची म्हणजे आपल्याला खरोखर गरज आहे का. एमओपी एसओपी मधला जो काही घोळ आहे, सल्फेट ऑफ पोटॅश आणि पोटॅशियम क्लोराईड, तर हा घोळ काय आहे तर ह्याची आपण माहिती घेणार आहोत. सूक्ष्म अन्नद्रव्याची टॉक्सिसिटी म्हणजे काय, तर ह्याची आपण आज सरांकडनं माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता रासायनिक खतांची किमती दिवसागणिक वाढत चालल्यात. म्हणजे जर आम्ही ज्यावेळी लहान असताना आम्ही जे बघत होतो तर ती खतं 950ला पोटॅशचं पोतं होतं, ते काही ते महिन्यापूर्वी 950ला पोतं होतं, ते आता 1700 रुपयाला पोहोचले. तर मग ह्या अशा म्हणजे खतांची किमती दिवसेंदिवस वाढत चालले. कॉस्ट ऑफ म्हणजे उत्पादन खर्च वाढत चालला आहे. तर हा जो खतांचा जो विषय आहे तर त्याबद्दल मग आपलं काय मत आहे? असं असतं की पिकाच्या वाढीसाठी खतं तर आवश्यक आहेत, परंतु मी आता तुम्हाला अगोदर सांगितलं की न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी कमी होत चालली. म्हणजे ॲक्च्युली जेवढं खत देतो आपण तेवढं पिकाला लागू होत नाही. तर त्याचे असंख्य कारणं आहेत. तर इफिशियन्सी आपण वाढवली पाहिजे. दुसरी गोष्ट, आता जे मोठ्या प्रमाणात शासन नत्र खतावरती आता सबसिडी आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळं नत्राचा वापर जास्त होतो. असंतुलित खत वापर आहे तर त्याला NPK रेशो वापर हा सुद्धा महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला रासायनिक खताचा वापर योग्य प्रमाणात जर केला, आपल्याकडे इव्हन खतं देण्याच्या पद्धती जो अत्यंत चुकीच्या आहेत. आपण विस्कटून किंवा फुकून खतं देतो, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट लॉस होतो आणि मग इफिशियन्सी कमी होते. जमिनीची क्षारता वगैरे तर ते कारणं आहेतच, परंतु फर्टिलायझर ॲप्लिकेशन ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपल्याला खताची कार्यक्षमता वाढवली पाहिजे. सेंद्रिय खतं, रासायनिक खताचा संतुलित वापर, इव्हन जैविक खताचा अतिशय उत्तम पर्याय आपल्याकडे आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला आता रासायनिक खतं, आता जनरली फक्त रासायनिक खतावर जास्त जोर शेतकरी देतात. बरोबर. सेंद्रिय खतं आणि जैविक खताचा आपण विचारच करत नाही. परंतु जैविक खतामध्ये आपण रायझोबियम द्विदलवर्गीय पिकासाठी वापरतो की जेणेकरून नायट्रोजन फिक्सिंग ॲबिलिटी वाढते. बरोबर. इवन 25% खताचं सेविंग यामुळे जैविक खतामुळे होऊ शकतं. इवन आता ऊसामध्ये आपण पूर्वी ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरलमची शिफारस होती, आता ॲसिटोबॅक्टर आलं आहे. तर ॲसिटोबॅक्टर हा ॲझोस्पिरलम आणि ॲझोटोबॅक्टरपेक्षा कित्येक पटीने जास्त इफिशियंट आहे. म्हणजे इवन आता काही याच्यावरती प्रयोग झाले तर इवन 25% सेविंग म्हणत होतो आपण ॲव्हरेज, पण आता 50% सेविंग होऊ शकतं जर जैविक खताचा योग्य वापर केला. ओके. तर याच्यामध्ये कसं की कन्सॉर्शिया पण मिळतात, की पूर्वी एखादाच त्यात घटक असायचा, आता अनेक घटक एकत्र असणाऱ्या कन्सॉर्शिया आल्या, त्यात मोबिलायझर आले. जनरली काय होतं की पोटॅश आणि स्फुरद जे अन्नद्रव्य आहेत ते जमिनीमध्ये स्थिर होतात, ते पिकाला उपलब्ध होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा माती परीक्षण करतो तेव्हा आपल्याला उपलब्ध अन्नद्रव्य फक्त पाहतो, आपण टोटल पाहत नाही. तर कसं होतं, आता फॉस्फरसच्या बाबतीत जर पाहिलं आपण किंवा अन्नद्रव्य जस्ताच्या बाबतीत पाहिलं तर झिंक यूज इफिशियन्सी, फॉस्फरस यूज इफिशियन्सी ह्या ब्लॅक सॉईलमध्ये अतिशय कमी आहे. इवन झिंक यूज इफिशियन्सी 2% आहे. म्हणजे 100 किलो झिंक सल्फेट टाकलं तर 2 किलो झिंक सल्फेट वनस्पती वापरताना 98 किलो फिक्स होतं. तर हे फिक्सेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला पाहिजे. त्यामुळं खताची मात्रा कमी केली तरी चालेल, परंतु तो पिकाला कसं उपलब्ध होईल, उपलब्ध फॉर्ममध्ये कसं जाईल, मग वॉटर सोल्युबल फर्टिलायझर हा पर्याय आहे, परंतु त्याची कॉस्ट जास्त पडते आपल्याला. दुसरी गोष्ट, खतं देताना
प्लेसमेंट सुद्धा फार महत्त्वाचं आहे. विस्कटून किंवा फुकून न खतं देता पेरून दिले तर त्याची इफिशियन्सी वाढते. योग्य वेळी दिले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खताच्या मात्रा देते त्याचा इवन आता नत्र खत आपण ऊसासाठी 4 स्प्लिटमध्ये द्यायला सांगतो. बरोबर. तर ते फॉलो होत नाही बरेच वेळा आणि खतं नत्रासारखं खत युरियासारखं खत विस्कटून दिलं तर 40% त्यातले अन्नद्रव्य वाया जातात. बरोबर. त्यातला नायट्रेट फॉर्ममधला नत्र जो आहे तो पाण्यात विरघळणार आहे. जास्त पाण्याबरोबर खाली वॉटर टेबलमध्ये जातो, पिकाला लागू होत नाही. अमोनियकल फॉर्ममधला हवेत उडून जातो. त्यामुळं 40% इफिशियन्सी तिथेच कमी होते. मग हेच जर खत आपण पेरून दिलं, प्लेसमेंट प्रॉपर केली तर ती इफिशियन्सी वाढू शकते. आणि मोबिलायझर आता जे मिळतात, उदाहरणार्थ फॉस्फरस सोल्युबलायझिंग आहे, पोटॅश सोल्युबलायझिंग आहे, तर टोटल क्वांटिटी आपल्या जमिनीमध्ये भरपूर असेल तर इवन खत न देता नुसते मोबिलायझर जरी वापरले आपण तर पिकाची गरज भागवली जाऊ शकते. तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे की पिकाला खताची कार्यक्षमता कशी वाढवता येईल. तर त्याच्यामध्ये योग्य पिकासाठी योग्य खत आणि त्यामध्ये त्याला मोबिलायझर योग्य प्रमाणात वापरणं आणि प्लेसमेंट फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे बेसल डोस हा फार महत्त्वाचा आहे. बरोबर. स्फुरद आणि पालाश ही खतं अशी आहेत की सुरुवातीला मातीत मिसळूनच दिली पाहिजे. वर जर तुम्ही विस्कटून दिली तर वरच्या थरात स्थिर होतात आणि ते मुळापर्यंत जायला खूप कालावधी लागतो. ओके. आणि मग ते पिकाला जर हंगामी पीक असेल हां, हां. भुईमूग, सोयाबीन, मकासारखं हां. आणि जर विस्कटून तुम्ही स्फुरद पालाश दिला तर तो त्या पिकाला उपलब्धच होत नाही, पुढच्या पिकाला त्याचा उपयोग होतो. ओके. तर त्यामुळं पेरून खतं देणं गरजेचं आहे. ओके. पेरून किंवा प्लेसमेंट जे म्हणतो आपण हां. हे 2 चाळ्याच्या पावरीने खत आणि बी पेरून द्यायला आपण सांगतो कोरडवामध्ये. याचं कारण असं आहे की 4 सेंटीमीटरवरती बी पडतं आणि 5-7 सेंटीमीटरवरती खत पडतं. म्हणजे बी उगून आल्यानंतर मुळं हे डायरेक्ट फर्टिलायझर झोनमध्ये जातात आणि जास्तीत जास्त ॲब्सॉर्प्शन होतं आणि त्याची इफिशियन्सी वाढते. ते जर विस्कटून किंवा फुकून खत दिलं तर ते पिकाला त्याचे लागू व्हायला खूप कालावधी लागतो. स्फुरद पालासारखी खतं जी आहेत ते फिक्स होतात, पिकाला उपलब्ध होत नाही. तर त्यामुळं ॲप्लिकेशन मेथडसुद्धा फार महत्त्वाची आहे. टाईम ऑफ ॲप्लिकेशनसुद्धा महत्त्वाचा आहे. बेसल डोसच दिला पाहिजे. संतुलित प्रमाणात NPK रेशो महत्त्वाचा आहे आणि माती परीक्षणानुसारच खतं द्यावी. याच्यामध्ये आता कसं प्रिसिजन ॲग्रिकल्चर जो कन्सेप्ट आहे, जे गरजेचं आहे तेवढंच द्यायचं. अनावश्यक गोष्टी, अनावश्यक खर्च आता काय करतात, एवढं खताचा भडीमार करतात शेतकरी. तर त्यामुळे उलटे टॉक्सिक आता कसं होतं मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर अतिशय मर्यादित पाहिजे, गरजेप्रमाणे पाहिजे, सॉईल टेस्ट बेस पाहिजे. तर दरवर्षी तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सर जर वापरत गेला तर आता बोरॉन सारखा घटक अतिशय कमी लागतो. 5 किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी शिफारस आहे बरोबर. आणि तो कंटिन्यू देत गेला तर टॉक्सिसिटी येण्याची शक्यता आहे. किंवा इतर सुद्धा अन्नद्रव्य आहे ते एक वेळ डिफिशियन्सी परवडली आपण देऊ शकतो, पण टॉक्सिसिटी आली तर ती अन्नद्रव्य बाहेर काढणं फार अवघड होतं. बरोबर. बरोबर. त्यामुळं बॅलन्स यूज फर्टिलायझरचा अतिशय महत्त्वाचा आहे. सॉईल टेस्ट बेस माती परीक्षण करूनच जर खतं दिली. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत तर डोळे झाकून कधीच देऊ नये. ते माती परीक्षणानुसारच द्यावी. जी अन्नद्रव्य आपल्या जमिनीत कमी आहेत तेवढीच द्यावी की जेणेकरून आपल्याला तो इम्बॅलन्स होणार नाही आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहील. सर, आता आपलं मगाशी बोलताना आपल्याला लिचिंग आणि फिक्सिंग अन्नद्रव्याची जी आहे तर त्याबद्दल आपण एक चर्चा केली. तर आता जे 16 अन्नद्रव्य आहेत तर त्यातल्या कुठल्या अन्नद्रव्याचं फिक्सिंग होतं आणि कुठल्या अन्नद्रव्याचं लिचिंग होतंय? हां, त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य जे नत्र, स्फुरद, पालाश आहे त्यामध्ये नत्र हा असा आहे की व्होलाटाईल एलिमेंट आहे मोस्टली आणि आपण युरियामधून नत्र देतो. युरियामधला नत्र हा अमाइड फॉर्ममधला आहे. मग तो जमिनीत टाकल्यानंतर त्याचं अमोनियकल फॉर्ममध्ये काही प्रमाणात त्यामध्ये असतो, तो हवेत उडून जातो. बरोबर. मग जर विस्कटून खत दिलं आता त्यामुळं शासनाने काय केलं की निम कोटिंग युरिया आणलाय. निंबोळी पावडर कोट केली असते त्याला, त्यामुळे लॉसेस कमी होतात. परंतु प्लेसमेंट जे आहे म्हणून आपण काय करतो की नत्र हा जास्त व्होलाटाईल एलिमेंट आहे, तो लिचिंगद्वारे किंवा हवेमध्ये उडून जाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे तो स्प्लिट ॲप्लिकेशनमध्ये सांगतो. ओके. जनरली आपण एकाच वेळेस न देता टप्प्याटप्प्यात द्या. ऊसाला कसं आपण लागवडीच्या वेळेस 10% सुरुवातीला, नंतर 12 ते 14 आठवड्याने 40%, नंतर पुन्हा 10% आणि भरणीच्या वेळेस 40% असे 4 हप्ते द्या. तर स्प्लिट ॲप्लिकेशनमुळे काय होतं की जे लॉसेस कमी होतात आणि फिक्सेशन जे होतं ते मोस्टली स्फुरद आणि पालाचं होतं. स्फुरद हा असा घटक आहे आणि ज्या जमिनीच्या प्रकारावर सुद्धा अवलंबून आहे. व्हर्टिसॉल ज्याला म्हणतो आपण, ज्या जमिनी काळ्या आहेत, चिकन मातीचं प्रमाण जे आहे तिथं फिक्सेशन जास्त होतं. ओके. तर नॉर्मली फिक्सेशन झाल्यामुळे काय होतं की स्फुरद भरपूर आहे टोटल जमिनीत पण तो पिकाला उपलब्ध होतो. बरोबर. मग टेम्पररी डिफिशियन्सी सिम्पटम्स येतात. मग त्याच्या जोडीला हे मोबिलायझर जर वापरले आपण, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो, आता त्याच्यामध्ये अनेक आता नवीन नवीन मोबिलायझर मार्केटमध्ये आहेत, त्याचा वापर जर केला तर आपल्याला आहे त्या उपलब्ध अन्नद्रव्याचा योग्य पद्धतीने वापर करता येऊ शकतो. म्हणजे खताची मात्रा काही प्रमाणात कमी केली तरी चालते. दुसरी गोष्ट आता मी सांगितली की स्फुरद सारखं आहे. आता आपण काय करतो, सिंगल सुपर फॉस्फेटमधून स्फुरद दिला किंवा DAP मधून दिला तर तो स्फुरद ऑक्साईड फॉर्ममधून आपण देतो. बरोबर.
मग तो ऑक्साईड फॉर्मचा ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी जमिनीमध्ये काही कालावधी लागतो. तो उपलब्धता ती हळूहळू रिलीज होतं. ओके. तर त्यामुळं कसं असतं ते आता हे उपलब्ध फॉर्ममध्ये इवन आता गंधक आहे, इलेमेंटल सल्फर जर दिला तो पिकाला लगेच लागू होत नाही किंवा तो घेऊ शकत नाही. मुळं सल्फेट फॉर्ममधनं गंधक येतात. मग तो एलिमेंटल सल्फर दिला तर सल्फेट फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होणं गरजेचं असतं. बरोबर. मग त्यात आपण काय म्हणतो की तो पाण्याशी संयुक्त झाला की सल्फ्युरिक ॲसिड तयार होतो, नंतर सल्फेट फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतो आणि मग तो मुळं शोधतात. मग तिथं रेडिली अवेलेबल फॉर्ममधले काही न्यूट्रिएंट, उदाहरणार्थ आता जिप्सम दिला आपण तर जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट, त्यातला सल्फेट फॉर्ममधला गंधक जो आहे तो पिकाला रेडिली अवेलेबल असतो. म्हणून भुईमुगामध्ये आपण जिप्सम द्यायला सांगतो, कारण गंधक आणि कॅल्शियम दोन्ही भुईमुगाला लागतात आणि ते दोन्ही जिप्सममध्ये आहे. बरोबर. तर अशा प्रकारे फर्टिलायझर सिलेक्शन सुद्धा फार महत्त्वाचं आहे की कोणतं अन्नद्रव्य कोणतं खत द्यावं आणि नत्रयुक्त खतं जे आहेत ते स्प्लिट ॲप्लिकेशन आणि डायरेक्ट. बऱ्याच वेळा काय होतं की क्षारयुक्त जमिनी असतील तर हे खतं उपलब्ध असले तरी मुळाला शोषता येतं. मग तिथं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे, फॉलियर ॲप्लिकेशन आहे, त्याचा पर्याय आपण वापरला पाहिजे. ओके. म्हणजे कसं असतं की समजा आता कधी कधी मॉइश्चर स्ट्रेस आला कोरडवाहूमध्ये, जमिनीमध्ये अन्नद्रव्य आहेत परंतु मुळाला शोषता येत नाही. मग अशा परिस्थितीत आपण फवारणीद्वारे फॉलियर ॲप्लिकेशन दिले तर त्याचा निश्चित फायदा होतो. किंवा कधी कधी आता पाऊस कंटिन्यू आहे, वापसा नाही, वापसा असल्याशिवाय मुळाला अन्नद्रव्य शोषता येत नाही. बरोबर. मग अशा वेळेस जर न्यूट्रिएंट डिफिशियन्सी जर असेल किंवा प्लॅन्टला तर फवारणीद्वारे आपण मग उठसूट फवारा देणंही गरजेचं नाही. जेव्हा गरज असेल तेव्हाच फवारणी. आता आजकाल ट्रेंड असा आला की टॉनिक फवारायचे, खतं फवारायचे आणि आज हे फवारलं उद्या काय फवारू म्हणून असे शेतकरी आणि त्यामुळं प्रचंड प्रोडक्शन कॉस्ट वाढते. त्यामुळं फवारणीद्वारे केव्हा द्यायची, कोणती अन्नद्रव्य द्यायची ह्याचा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि न्यूट्रिएंट जी आपल्याला जे म्हणतो की इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यामध्ये जी अन्नद्रव्य नुसते रासायनिक खतातनं द्यायची नाही, नुसत्या सेंद्रियमधून नाही, दोन्हीचा संतुलित वापर आणि त्याला जैविक खताची जोड जर दिली तर कमी खर्चामध्ये अतिशय चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो. सर आता तुम्ही जी माहिती दिला त्यावरनं म्हणजे त्याचा अर्थ असा होतोय की फक्त नायट्रोजन हे जे एलिमेंट आहे तर ते लीच आउट होऊ शकते आणि बाकीचे उर्वरित सगळे जे न्यूट्रिएंट आहेत ते फिक्स होतात. मोस्टली फॉस्फरस, पोटॅश, मायक्रोन्यूट्रिएंट मोस्टली फिक्सेशन त्यामध्ये जास्त होतं आणि अर्थात ते सॉईल टाईपवर डिपेंड आहे. काळ्या जमिनी असतील चिकन मातीच्या तर तिथं जास्त फिक्सेशन आहे. ओके. मग त्याच्यासाठीच आपण मातीआड खतं करा असं जो सल्ला देतोय तर तो त्याच्यासाठीच आहे. नाही कसं असतं बरं का, जिथं आता उदाहरणार्थ आता चुनखडीयुक्त जमीन असेल तर काय होतं, तुम्ही लोह आहे, जस्त आहे, दोन महत्त्वाचे सूक्ष्मान्नद्रव्य आहेत, ते कितीही टाकले कॅल्शियम चुनखडीयुक्त जमिनीत तर ते 100% फिक्स होतात, ते पिकाला उपलब्धच होत नाही. मग तिथं तुम्ही मॅग्नेशियम कॅल्शियम आपला हा जो कॅल्शियम कार्बोनेट चुनखडी जिथं जास्त आहे अशा जमिनीमध्ये जो लोह जर दिला टनाने टाका तुम्ही तो पिकाला उपलब्ध होणार. मग तिथं मॅनेजमेंट करताना आपल्याला तो फॉलियर ॲप्लिकेशनद्वारे दिला पाहिजे किंवा मग आपण शेणखतात मिसळून जर दिला तो चिलेटेड फॉर्ममधला देणं गरजेचं आहे. चिलेटेड फॉर्ममधले कॉस्टली फार असतात त्यामुळे परवडत. मग तेच नॅचरल चिलेशनचं काम काय आहे, शेणखतात मिसळून दिला तर तो काही प्रमाणात पिकाला उपलब्ध होऊ शकतो. ओके. म्हणजे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटला शेणखताद्वारे चिलेशन करून दिलं तर ते निश्चित त्याची उपलब्धता जास्त काढली. ओके. आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझर त्याला एक पर्याय आहे परंतु ते किंमत जास्त पडते, त्याची कॉस्ट जास्त पडते. आता हळूहळू अजून एवढे आपल्या आता यायला लागले हळूहळू ट्रेंड. याच्यात अनेक आता खताचे प्रकार आहे, नॅनो फर्टिलायझर आहे किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर. पण ऑप्टिमम यूज पाहिजे, कोणतं खत कधी द्यायचं, कोणत्या अवस्थेत द्यायचं, त्याची कार्यक्षमता आपल्याला जास्तीत जास्त कशी ठेवता येईल हे सगळं व्यवस्थापन पाहणं गरजेचं. सर आता बाजारात जर आपण बघितलं तर सिंगल सुपर फॉस्फेट 2 स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे एक गोळी स्वरूपात उपलब्ध आहे आणि एक पावडर फॉर्ममध्ये भुकटी स्वरूपात. तर त्यामधलं जर त्याची यूज इफिशियन्सी जर आपण विचार केला म्हणजे कार्यक्षमता जर विचार केली तर पावडर फॉर्ममधलं सिंगल सुपर फॉस्फेट चांगलं की ग्रॅन्युलर फॉर्म? त्यामध्ये फारसा फरक नाही. तुम्ही पावडर फॉर्ममधलं जरी उपलब्धता लवकर होणार असेल परंतु हँडलिंगला अवघड होतं ते. बरोबर. बऱ्याच वेळा मिक्स करताना समजा NPKचा नत्र मिक्स केलं तर पाणी सुटतं त्याला. बऱ्याच वेळा हँडलिंगमध्ये तर दाणेदार काढण्याचा उद्देशच हा आहे की हँडलिंगला सोपं व्हावं. बऱ्याच वेळा आपण खतं पेरून द्यायला सांगतो, पावडर पेरता येत नाही. बरोबर. तिथे दाणेदार फायदेशीर ठरतं. त्यामुळे फॉर्म कुठला आहे हे महत्त्वाचं नाही. नॉर्मली कसं असतं की दाणेदार घ्या किंवा पावडर फॉर्ममध्ये कुठले घ्या त्यामध्ये कंटेंट सेम आहे.
हां हां फक्त ॲप्लिकेशन, ईज ऑफ ॲप्लिकेशन जे महत्त्वाचं आहे. दाणेदार आपल्याला हँडलिंगला टाकायला सोपं पडतं. त्यामुळं पावडर असेल तर सुरुवातीला बेसल डोस देताना पावडर फॉर्ममध्ये देणं तरी चालतंय, परंतु जेव्हा नंतर किंवा कोरडवाहूमध्ये पेरून द्यायचं असेल तर दाणेदार केव्हाही चांगलं. सर, आपण बरेचसे रिकमेंडेशन आपण शासनाचे कृषी विभागाचे रिकमेंडेशन आपण बघतोय, तर त्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट म्हणा, नाहीतर 19-19-19 म्हणा, नाहीतर 12-61 म्हणा, अशी जी वॉटर सोल्युबल खतं आहेत तर त्याची फवारणी करायला आहे की नाही आपण त्याचा रिकमेंडेशन आहे. आता हे जे फॉर्म आहेत हे एकदम केमिकल फॉर्ममध्ये आहेत. आता मुळाला जो फॉर्म लागतोय तो वेगळा आहे आणि आपण पानावर ज्यावेळी फवारणी करतोय तर त्यामध्ये की नाही ते जे काय आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात तर ते कशाच्या जोरावर आहेत? म्हणजे कसं असतं का, फवारणीद्वारे मी पहिल्यांदा सांगितलं की टोटल फर्टिलायझर नीड जी आहे ती फवारणीद्वारे आपण भागू शकत नाही. जसं आता आपण उदाहरण घेऊ, आपल्याला जे अन्न घेतो त्यातनं आपल्या अन्नद्रव्य मिळतात. मग आपण सलाईन किंवा काही हे घेतो ते किती टेम्पररी असतं ना, किंवा इतर काही टॉनिक्स वगैरे घेतो. तसा तो फॉलियर ॲप्लिकेशन हा टेम्पररी पार्ट आहे, तो कम्प्लीट सबस्टिट्यूट होऊ शकत नाही. बरोबर. आता वॉटर सोल्युबलचा रोल कुठं आहे की जिथं समजा फिक्सेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा ॲप्लिकेशनला आता बऱ्याच वेळा काय होतं की मजुराची उपलब्धता नसते. ड्रीप सिस्टीम असेल तर ड्रीपमधून आपण अतिशय कार्यक्षम पद्धतीने वॉटर सोल्युबल फर्टिलायझर देऊ शकतो. त्याला प्रोग्रामिंग आता ऑटोमेशन आलेलं आहे. त्यामुळे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर हा अतिशय चांगला कन्सेप्ट आहे, फक्त त्याच्या कॉस्ट थोडेसे कमी होणं गरजेचं आहे. आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे आहे ते अवेलेबल फॉर्ममध्ये असेच डिझाईन केलेले असतात. आणि जरी आपण वॉटर सोल्युबल जमिनीतनं दिल्यानंतर सेम प्रोसेस जमिनीत तुम्ही खतातनं द्या किंवा वॉटर सोल्युबल वॉटरमधून द्या, आहे त्या प्रोसेसमधूनच ते पिकाला उपलब्ध होतात. त्यामध्ये जे सूक्ष्म जीव आहेत त्याची प्रक्रिया त्यावर होते, अवेलेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होते. ह्या प्रक्रिया फक्त कसं होतं, ड्रीपमधून दिल्यानंतर ते मुळाच्या सानिध्यातच राहतं. कम्प्लीट मॉइश्चर असल्यामुळं मॉइश्चरचं कमतरता येत नाही, टेम्परेचर ऑप्टिमम असतं. त्यामुळे अवेलेबल फॉर्ममधली जास्त राहत होतो न्यूट्रिएंट आणि जास्तीत जास्त ॲब्सॉर्प्शन होतं. सर, आता आपण ज्यावेळी जमिनीतनं खतं देतोय तर NPK नाही तर सिंगल सुपर फॉस्फेट अशी खतं दिली, नाही तर हे वॉटर सोल्युबल खतं दिली, तर खतं दिल्यानंतर आपण तिथं काय होतं की जमिनीत ती खतं जातात, जीवाणू त्याचं विघटन करतात आणि ते पिकाच्या मुळीला उपलब्ध करून देतात. ही एक सायकल आहे. तर आता ज्यावेळी आपण फवारणीद्वारे की नाही हे वॉटर सोल्युबल खतं देतोय तर तिथं नेमकं पानावर काय होते, तिथं जीवाणू नसतात उपलब्ध करून देण्यासाठी. ते कसं असतं की ते डायरेक्ट वनस्पती त्याचा वापर करू शकते एलिमेंट फॉर्ममध्ये, फक्त मुळाला शोषताना ते अडचण येते. कसं फवारणीद्वारे दिले तर वनस्पती त्याचा वापर फक्त तो कसं असतं की फॉलियरमधनं क्वांटिटी फार मायनर असते. कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर स्कॉर्चिंग येण्याची शक्यता असते, इतर इफेक्ट असतात. त्यामुळे जास्तीत जास्त आपण 1% 2%च्या वर जाऊ शकत नाही. मग एवढी स्मॉल क्वांटिटी ती गरज भागू शकत नाही. म्हणजे जेव्हा स्टॉप गॅप अरेंजमेंट किंवा जे तुम्ही सांगितलं की उदाहरणार्थ आता कंटिन्यू पाऊस आहे 15 दिवस, मुळातनं अन्नद्रव्य घेता येत नाही, तिथे फॉलियर ॲप्लिकेशनचं निश्चित बेनिफिट होतो. किंवा ड्रायलँड कंडिशनमध्ये वॉटर स्ट्रेस आला, मॉइश्चर स्ट्रेस आहे, तिथं मुळाला अन्नद्रव्य शोषता येत नाही, तिथं फवारणीद्वारे दिली त्याचा फायदा होतो. किंवा काही मायक्रोन्यूट्रिएंट असं असतात की जमिनीमध्ये चुनखडी आहे, फिक्सेशन होते, फवारणीद्वारे दिली त्याचा फायदा होतो. तर इमिजिएट त्या स्टेटला ते उपलब्ध होतात. तर प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत. त्यामुळं आपण फवारणीद्वारे सुद्धा खतं दिली पाहिजेत, परंतु तो एकमेव ऑप्शन नाही. याचा एक संतुलित वापर, ठराविक अन्नद्रव्ये खतातनंच दिली पाहिजे, ठराविक गरज असेल तेव्हा फवारणीद्वारे सुद्धा दिली पाहिजे, पण अनावश्यक फवारणी द्यायची गरज नाही, अनावश्यक टॉनिक सुद्धा द्यायची आवश्यकता नाही. म्हणजे फवारणीद्वारे जे अन्नद्रव्य जे आपण देतोय तर ते शारपडयुक्त जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करेल, याचा अर्थ असा होतो. निश्चित अगदी काय म्हणजे कारण की तिथं मुळापासून तिथं म्हणजे अपटेकच चालू होतं. पण कसं असतं त्याला मर्यादा आहे. जास्तीत जास्त आपण कंटिन्यू किंवा रेग्युलर फवारणी करणं ते कॉस्ट ती परवडली पाहिजे आपल्याला, तो इश्यू आहे. त्यामुळं फॉलियर ॲप्लिकेशन जो आहे तो कन्सेप्ट तो सबस्टिट्यूट किंवा स्टॉप गॅप म्हणून आहे, तो पर्याय असू शकत नाही. जेव्हा मुळाद्वारे अन्न शोषण करण्याच्या प्रक्रियेत काही अडथळे येतात किंवा क्षाराचं प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी फॉलियर ॲप्लिकेशनचा बेनिफिट होतो. सर, हे आता कॉम्प्लेक्स खतांची जे आता नवीन ग्रेड्स यायला लागले, आता 10-26 पूर्वी जुना ग्रेड आहे हा, पण नवीन 13-0-45 वगैरे अशी असं का की याच्यामध्ये कुठल्या आता खतामध्ये 2 प्रकार आहेत, स्टेट फर्टिलायझर आणि कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड फर्टिलायझर. तर स्टेट फर्टिलायझरमध्ये एकच अन्नद्रव्य असतं, उदाहरणार्थ युरिया, त्यामध्ये फक्त नत्र आहे, सिंगल सुपर फॉस्फेट फक्त स्फुरद आहे, MOP फक्त पलाश आहे, हे झाले स्टेट फर्टिलायझर.
पण कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड फर्टिलायझरमध्ये हे तेच अन्नद्रव्य, फक्त कसं असतं आपण खत कोणतं देतो हे महत्त्वाचं नाही. खत कोणतंही द्या तुम्ही, बेसिक न्यूट्रिएंट किती दिले हे पाहणं गरजेचं आहे. बरोबर. नत्र किती दिला, स्फुरद किती दिला, पालाश किती दिला, कोणत्याही खतात न द्या तुम्ही. खत हे बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी हा हिशोब ठेवत नाही. पोत्यात हिशोब म्हणून तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट आणि DAPची जर तुलना केली आपण, मोठा फरक आहे. तर त्याच्यामध्ये 46% स्फुरद आहे, याच्यामध्ये 16% आहे. बरोबर. म्हणजे एक पोतं प्लस त्याच्यामध्ये नत्र पण आहे. म्हणजे एक पोतं सिंगल सुपर फॉस्फेटचं आणि एक पोतं DAPची तुलना केली तर त्या DAP एक पोतेच्या अगेन्स्ट आपल्याला इथं 4 पोती सिंगल सुपर बरोबर आहे. फॉस्फेट. बरोबर आहे. तर पोत्यात हिशोब न करता बेसिक न्यूट्रिएंट किती दिले, नत्र किती दिला, स्फुरद किती दिला, पालाश किती दिला हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार फर्टिलायझर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आता सर, हे जे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स आहेत, या सगळ्यांचा बेस हा सरळ खतच असतात का? म्हणजे त्या सगळ्यांना मिक्स बेसिक न्यूट्रिएंट कसं असतं बघा, मुळात पिकाला आता हे 16 अन्नद्रव्य एसेन्शियल प्लॅन्ट न्यूट्रिएंट म्हणतो आपण. यातले 16च्या 16 ज्या खतात आहेत ते एकमेव शेणखत आहे. म्हणजे कमी अधिक प्रमाणात 16च्या 16 अन्नद्रव्य हे शेणखत, म्हणून शेणखताला आपण प्राधान्य, पण प्रमाण अतिशय कमी. उदाहरणार्थ आपण आता युरियामध्ये 46% नत्र आहे आणि शेणखतामध्ये 0.5 ते 1% नत्र आहे. म्हणजे नत्र जर द्यायचं असेल तर शेणखताचं प्रमाण प्रचंड वाढवावं लागेल आपल्याला, ते इकॉनॉमिकली व्हायबल नाही. त्यामुळं रासायनिक खताचा वापर हा आवश्यकच आहे, परंतु कुठलंही रासायनिक खत असं नाही की त्यात सगळे 16 अन्नद्रव्य आहेत. बरोबर आहे. 1, 2, 3 मॅक्सिमम. त्यामुळं जेव्हा खतं निवडताना आपल्याला NPK रेशो बॅलन्स होणं गरजेचं आहे. सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. जर मायक्रोन्यूट्रिएंट अतिशय कमी प्रमाणात लागतात, योग्य पिकाची फेरपालट, सेंद्रिय खताचा वापर, शेणखताचा वापर असेल तर रासायनिक खतातनं सूक्ष्म अन्नद्रव्य यायची गरज नाही, याची गरज भागवली जाते. परंतु जेव्हा आपण शेणखत अजिबात वापरत नाही, सेंद्रिय खतं वापरत नाही, नुसत्या रासायनिक खतावर पिकं घेतो, तेव्हा दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरता हा येणारच. मग तिथे आपण खतातनं सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्य हे देणं गरजेचं आहे. मग त्यासाठी माती परीक्षण हा एकमेव पर्याय आहे. सॉईल टेस्टमध्ये आपले जी अन्नद्रव्य आपल्या जमिनीत कमी आहेत ती आपण त्या रेस्पेक्टिव्ह खतामधनं द्यायची. आता सर, बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे प्रश्न आहेत की म्हणजे या खतांची किमती वाढत चालल्या, तर कॉम्प्लेक्स खतांची किमती तर भरपूर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच्यामध्ये पर केजी न्यूट्रिएंट कॉस्ट हा फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि त्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर स्टेट फर्टिलायझर हे स्वस्त पडतात, सगळ्यात स्वस्त पडतात. परंतु कसं असतं की ॲप्लिकेशनच्या दृष्टीने, उदाहरणार्थ आता भुईमुग पीक आहे, सोयाबीन पीक आहे, बरोबर, DAPचं एक पोतं 1 एकराला पेरलं तर पुरेसं होतं. मग तिथं 3-4 पोती सुपर फॉस्फेटची द्यायला अडचणीचं होतं बऱ्याच वेळा. बरोबर आहे. त्या दृष्टीने आपण हे फार महत्त्वाचं आहे की इज ऑफ ॲप्लिकेशन दृष्टीने तुम्ही कंपाऊंड फर्टिलायझर वापरू शकतो आपण, फक्त तो हिशोब ठेवला पाहिजे. ही 10-26 मध्ये जर घेतला आपण तर 100 किलोमधनं 10 किलो नत्र मिळतो, 26 किलो स्फुरद मिळतो, 26 किलो पालाश मिळतो, 50 किलोची बॅग असते. म्हणजे पण ते प्रमाण पर्सेंटेजवर असतं ना, तर त्या हिशोबाने आपल्याला मग एकूण डोस किती आहे त्याप्रमाणे खताचं कॅल्क्युलेशन करून त्याप्रमाणे खतं दिली पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणतं खत देता हे महत्त्वाचं नाही, नत्र किती देताय, स्फुरद किती देताय, पालाश म्हणजे बेसिक न्यूट्रिएंट किती देतो आपण ते कॅल्क्युलेशन करणं गरजेचं. ओके सर, आता म्हणजे एक बाजारात म्हणा नाही तर शेतकऱ्यांमध्ये की सध्या चर्चा चालू आहे की पोटॅशियम क्लोराईड म्हणजे MOP, म्युरेट ऑफ पोटॅश, तर ह्याच्यापेक्षा सल्फेट ऑफ पोटॅश खूप चांगला आहे आणि त्याची किंमत पण त्या प्रचंड जास्त आहे. कारण काय बरं का, पोटॅशचे सोर्स दोन्ही आहेत. बरोबर. फक्त म्युरेट ऑफ पोटॅशचा एक ड्रॉबॅक आहे की त्याच्यामध्ये क्लोरीन जास्त आहे. बरोबर. तर जे जनरली ज्या पिकाला क्लोरीन टॉक्सिसिटी येते, क्लोरीन सेन्सिटिव्हिटी आहे, तिथं आपण MOPच्या ऐवजी SOP रेकमेंड करतो. बरोबर. कॉस्ट जरी जास्त असेल तर जनरली आता ऊसासारखं पीक आहे तिथं सल्फेट ऑफ पोटॅश वापरायची गरज नाही ना, कारण कॉस्ट MOP पुरेसा आहे, त्याला काही क्लोरीन डिफिशियन्सी येत नाही. परंतु काही आता समजा तंबाखूसारखं पीक आहे किंवा काही कॅश क्रॉप्स आहेत, भाजीपाल्याची पिकं आहेत, काही अशा महत्त्वाच्या वनस्पती आहेत किंवा काही नर्सरीमध्ये ऑर्नामेंटल प्लांट आहेत, तिथे क्लोरीनची टॉक्सिसिटी येऊ शकते. तर तिथे MOPच्या ऐवजी आपण SOPचं शिफारस करतो. त्यामुळे जनरली ज्या पिकात चालतं तिथे MOP, शेवटी सगळं गणित कॉस्टचे आहे. तुम्हाला एकूण कॉस्ट कट कसे करता येईल कमी खर्चामध्ये, मग तुम्ही SOP सरसकट वापरण्याची गरज नाही. जिथं गरज आहे तिथंच वापरावं, म्हणजे जेणेकरून आपल्याला कॉस्ट कटिंग त्यात करता येईल. सर, अशी कुठली पिकं आहेत की ज्यामध्ये MOPची गरज जास्त आहे आणि कुठली पिकं आहेत? कसं असतं बरं का, पिकापेक्षाही आपण काय म्हणू की जमिनीमध्ये बेसिक किती आहे. पोटॅशचा जनरली महाराष्ट्रातल्या ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये बेसिक
पोटॅश जास्त प्रमाणात आहे. बरोबर. कोरडवाहूमध्ये तर आपण शिफारसच करत नाही, हम्म. एन आणि पी फक्त सांगतो. परंतु बागायतामध्ये कसं असतं की कंटिन्यू क्रॉपिंगमुळे डिप्लिशन होतं किंवा हिडन बरोबर. हंगर जे म्हणतो आपण, रिस्पॉन्स मिळतात. जरी पोटॅश असला जमिनीत तर बरोबर. रिस्पॉन्स मिळतो. तर पोटॅशचा रोल काय आहे की हम्म. रेजिस्टन्स वाढतो पिकामध्ये, कीड रोग प्रतिकार क्षमता वाढवतो. हम्म. स्ट्रेस मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये काही स्ट्रेस आला तर त्याचा इफेक्ट होत नाही. त्यामुळे बरोबर. पोटॅश ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे. आता बरोबर. केळीसारख्या पिकाला पोटॅश फार महत्त्वाचं आहे. जेवढा पोटॅश हम्म. जास्त देऊ आपण तेवढं उत्पादन वाढतं. तर बरोबर. तिथे तुम्ही त्या दृष्टीने आपल्याला की जनरली जे क्लोरीन सेन्सिटिव्ह क्रॉप्स आहेत, जसं त्या अशा पिकामध्ये आपण सल्फेट ऑफ पोटॅश वापरायचं, आणि ज्याला इतर पिकाला मग MOP पुरेसा आहे, त्याला म्हणजे खर्च कमी करण्याच्या दृष्टी. आणि दुसरी गोष्ट त्यांची इफिशियन्सी वाढवली पाहिजे आपण. तर बऱ्याच वेळा काय होतं की पोटॅश आणि स्फुरद जमिनीत असतात परंतु उपलब्ध नसतात. मग तिथे आपण क्वांटिटी न वाढवता मोबिलायझर प्लस कमी क्वांटिटी केली तरी आपण तेवढं इक्वल ईल्ड घेऊ शकतो, कॉस्ट कमी करून. आता सर, म्हणजे ऊसासारख्या पिकांना SOP वापरायची काही गरज नाही नाही. गरज नाही. तिथं MOP वापरलं तरी कसं असतं चालेल. ते बऱ्याच वेळा जमिनीच्या प्रकारावर अवलंबून आहे. ओके, समजा ओके. कधी कधी काय होतं की तुम्ही जे पाणी वापरता, समजा तुमचं हम्म. एखादी इंडस्ट्री शेजारी असेल, बरोबर. क्लोरीनचं प्रमाण जास्त असेल, टॉक्सिसिटी येत असेल, तर तिथे ते तेवढं जरा काळजी घ्यायला लागते. अदरवाईज ऊसासारख्या पिकाला गरज नाही म्हणजे सर. जर समजा शारपड जमीन असेल तर तिथे MOPच्या ऐवजी SOP वापरायचं. तरी पण कसं? MOP वापरायला हरकत नाही, कारण क्लोरीनचा एवढा प्रॉब्लेम नाही क्षारपडमध्ये सुद्धा. ओके, ओके. आणि क्रॉप सिलेक्शन महत्वाचं आहे. सगळ्यात ज्या पिकामध्ये काही ठराविक पिकामध्येच क्लोरीनची सेन्सिटिव्हिटी येते, टॉक्सिसिटी येऊ शकते, सगळ्या पिकात येत नाही. ओके. मग भाजीपाल्याच्या पिकांमध्ये हा, पण जे जे toxic- आहेत त्याच्यामध्ये जनरली त्याला आपण सल्फेट ऑफ पोटॅश जिथं क्लोरीन सेन्सिटिव्हिटी जिथं आहे तिथं वापरायचं. ओके. त्यामुळं सरसकट सल्फेट ऑफ पोटॅश वापरायची गरज नाही. शेवटी कॉस्ट फॅक्टर हा फार महत्वाचा आहे. सर, पोटॅशियम शोनाईट हम्म. हे नवीन खत अलीकडे एक मागच्या काही वर्षांमध्ये खूप प्रसिद्ध झालं. तर ते पोटॅशियम शोनाईटचं जे इम्पॅक्ट आहे, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? कसं आहे बरं का, शेवटी खत कुठलंही असू द्या, हम्म. बेसिक इलेमेंट त्यातला महत्वाचा आहे. बरोबर. कसं असतं की आपल्याला खत व्यवस्थापन करताना अन्नद्रव्य पिकाला संतुलित प्रमाणात मिळतात का नाही हे पाहणं गरजेचं आहे. बरोबर. बऱ्याच वेळा कसं होतं की जमिनीमध्ये आपल्याला जी अन्नद्रव्य, आता जनरली पोटॅश हा आपल्या जमिनीत बऱ्यापैकी उपलब्ध आहे. हम्म. आणि फिक्सेशनचा त्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं काळ्या जमिनीमध्ये थोडं मोबिलायझर जर वापरले आपण तर, आणि इवन पोटॅशियम म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश वापरा किंवा सल्फेट वापरा, सल्फेट ऑफ पोटॅश शोनाईट वापरा, शेवटी पोटॅशियमचाच रोल त्यामध्ये महत्त्वाचा आहे. तर त्यामुळं तसं काही असं पटलं, कसं असतं काही पॉलिसी असतात कंपन्यांच्या वगैरे, त्यामुळे तसं काही आपण फारसा विचार करण्याची गरज नाही. आपल्याला बेसिक न्यूट्रिएंट कॅल्क्युलेशन हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला जो शिफारशीप्रमाणे डोस आणि आपला सॉईल टेस्ट बेस्ड जो डोस आहे तेवढा फुलफिल करणं गरजेचं आहे. सर, आता पोटॅशियम शोनाईटमध्ये मॅग्नेशियम आणि झिंकचं, मला वाटतं झिंकचंच तर प्रमाण. याच्यामध्ये कसं असतं की आता कसं फॉर्टिफाईड इलेमेंट जे म्हणतो आपण, आता जसं काही सूक्ष्म अन्नद्रव्य त्यामध्ये ॲड करून जातात, बोरोनेटेड सुपर फॉस्फेट आहे हो, हो. किंवा असे काही फॉर्टिफिकेशन हा कन्सेप्ट आला आहे. आता जनरली कसं असतं की ठीक आहे, काही प्रमाणात त्याचा फायदा होतो, परंतु जर आपण आपला सॉईल ॲनालिसिस केलं आणि समजा आपल्याकडे बोरॉनची कमतरताच नसेल किंवा मॅग्नेशियमची गरज नसेल तर मग याची आवश्यकता नाही. शेवटी प्रत्येक न्यूट्रिएंट जे आपल्याला द्यायचं आहे त्याला अल्टरनेटिव्ह सोर्स आहेत आपल्याकडे, आपण बरोबर. कुठल्या सोर्समधून देतो हे महत्त्वाचं नाही. बरोबर. तो न्यूट्रिएंट त्यात, आता कसं असतं की जनरली शेतकऱ्यांना एवढा अवेअरनेस नसतो, एवढा अभ्यास नसतो. त्यामुळे आता कसं झालं, क्रॉप ग्रेड फर्टिलायझर आले. आता चायनामध्ये सुद्धा हा कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात आहे की सोयाबीनचं खत, भुईमुगाचं खत, ऊसाचं खत, असे क्रॉप ग्रेड फर्टिलायझर म्हणजे त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे खतं तयार केलेत कंपन्या. ओके. परंतु नॉर्मली कसं असतं की आपण खत कोणतंही वापरा तुम्ही, म्हणजे ते स्ट्रेट फर्टिलायझर वापरा, कंपाऊंड फर्टिलायझर वापरा, वॉटर सोल्युबलचा फायदा काय होतो की इफिशियन्सी जास्त येते. म्हणजे स्ट्रेट फर्टिलायझरच्या तुलनेने 25% डोस कमी केला तरी वॉटर सोल्युबलमध्ये आपल्याला चालू शकतो. पण किंमत जास्त. हा, किंमत म्हणजे शेवटी टोटल कॉस्ट तिथंच येते. तर याला कसं असतं की आपल्या जवळ जो सोर्स आहे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय खताचा, की क्रॉप रेसिड्यू सायकलिंग किंवा कंपोस्ट मेकिंग, वर्मी कंपोस्ट, हे याला प्राधान्य जर दिलं आपण तर बरीच रासायनिक खताची किमती आपण किंवा त्याच्यावर होणारा खर्च हा कमी करू शकतो. बरेच सर शेतकरी काय करतात की जर त्यांना ऊस उत्पादक शेतकरी जर असेल तर तुम्ही खर्च किती काय केला अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा जर त्यांना विचारलो तर त्यांनी 20,000 30,000 वगैरे असं आकडा सांगतात. पण जर त्यांना शेणखत किती घातलं त्यातलं जर आपण विचारलो तर त्यातलं एक चिमूट पण शेणखत घातलेलं नसतं.
तर मग तो जो दुर्लक्ष आहे नाही, याचं कसं शेतकऱ्यांचं. होतं लॉंग टर्म इफेक्ट होतात याच्यामध्ये. कसं हा, हा. तुम्ही म्हणजे कसं होतं, जर शेणखत असं म्हणू नये आपण, सेंद्रिय खत म्हणू. सेंद्रिय म्हणजे खत. शेणखताला अनेक पर्याय आहेत. सगळ्यांना शेणखत मिळेलच याची असं गॅरंटी नाही, कारण उपलब्धतेचा प्रश्न आहे. मग त्याला पर्याय खूप आपल्या जवळचे पर्याय आहेत ना. तुम्ही तुमचं क्रॉप रेसिड्यू जे आहे त्याचं कंपोस्ट करा, हम्म, हम्म, रेसिड्यू रिसायकलिंग करा, उसाचं पाचट ठेवा, जाळू नका. हम्म, हम्म. म्हणजे बाकी शेणखत द्यायची गरजच पडणार नाही ना तिथं. बरोबर. नॅचरली ऑर्गॅनिक कार्बन वाढेल. लेग्युम क्रॉपला प्राधान्य द्या. हम्म, आता ऊसामध्ये सोयाबीन सारखं आंतरपीक घेतलं, भुईमुगासारखं आंतरपीक घेतलं तर बऱ्यापैकी न्यूट्रिएंट त्यामध्ये ऍड होतात. पानगळ होते. हा, हा. ताक ढेंच्यासारखं पीक घ्या. तर सेंद्रिय खताचा जर योग्य वापर केला आपण तर हा प्रश्नच निर्माण होतो. सर आता बरेच शेतकरी काय करतात की त्यांच्याकडे शेणखताची उपलब्धता नसते, पण त्यांनी फेरपालट म्हणा किंवा फेरपालट चं एक निमित्त म्हणा, तर त्यांनी काय करतात की ताकढेंच्या लावतात ऊसाच्या आधी आणि मग नंतर ताकढेंच्या काढून मग परत त्याच्यावर लागण खोडवं घेतात. तर आता ती ताकढेंच्याचं जे काही पीक आहे, एकरी जे काही ठराविक बायोमास त्यातनं मिळत असेल, तर हा बायोमास लागण आणि खोडवं घेण्यापुरतं तो टिकतोय का? कसं असतं बरं का, की डिग्रेडेशन होतं. मी पहिल्यांदा सांगितलं मला की कुठलाही सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकला की त्याचं मिनरलायझेशन प्रोसेस, डिग्रेडेशन प्रोसेस स्टार्ट होते. बरोबर. त्यामुळं तो ऑर्गॅनिक कार्बन डिप्लीट होत जाणारच आहे. त्यामुळं त्याला पिरियॉडिकली सॉईल अनालिसिस करून आपला ऑर्गॅनिक कार्बन लेवल ही 0.6 मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि ती मेंटेन करण्यासाठी जेवढे सेंद्रिय खतं द्यायला पाहिजे तेवढे दिले पाहिजे. नाही तर जसं जसं ऑर्गॅनिक कार्बन डिप्लीट होईल आपल्या जमिनीचा तसं प्रोडक्टिव्हिटी कमी होत जाणार, रिस्पॉन्स कमी मिळणार. म्हणजे ताकढेंच्या सोबत त्यांनी कुठलंही तुम्ही सेंद्रिय पदार्थ कुठलं ते एक पर्याय आहे तो ताकढेंचा. हा पण जनरली कसं आता ऊसात आंतरपीक घेतलं त्याची क्वांटिटी कमी असणार, बायोमास कमी ऍड होईल. पण सलग जर ऊस लागवडीपूर्वी जर आपण पीक घेतला आणि गाडला तर बऱ्यापैकी क्वांटिटी ऍड होते. आणि 2-3 वर्षातनं एखादं पीक जर हिरवळीचं घेतलं तर खूप मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय कर्ब त्याच्यामध्ये ऍड होतो आणि तर जमिनीची सुपीकता. तर तो एक ऑप्शन आहे ज्यांना शक्य आहे तो त्यांनी. तर आपल्याला इतर खूप पर्याय आहेत की अतिशय आपल्याकडे जे टाकाऊ पदार्थ आहेत, काडी कचरा, गवत, बाहेर वेस्ट, क्रॉप रेसिड्यू, याचं जास्तीत जास्त कंपोस्ट कसं करता येईल आणि त्याला गांडूळ खताची जोड दिली तर आपल्याला बरीचशी समस्या ही सोडवता येऊ शकते. सर काही ठिकाणी अशी एक नवीन कन्सेप्ट आला की जे शहरांचा जो कचरा आहे तर तो कचरा शेतामध्ये त्याने विस्कटायला वगैरे त्यांनी चालू केले. त्यामध्ये प्लास्टिक असते, ग्लास असते, तर त्याबद्दल आता तो अर्बन वेस्टचा जो कन्सेप्ट आहे की नाही, याच्यामध्ये हेवी मेटल्स वगैरे काही घातक पदार्थ असू शकतात. बरोबर. त्यामुळं वापरताना काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. पण त्याचा खरोखर ते न्यूट्रिएंट्स नाही तर कसं असतं बरं, काही हेवी मेटल जर सोडले काही तर बाकी न्यूट्रिएंट असणारच की त्याच्यामध्ये. शेवटी कसं असतं की बेसिक मटेरियल काय वापरता तुम्ही कंपोस्टला त्याच्यावर त्याचे गुणधर्म येणार. अर्बन वेस्टमध्ये काहीही मटेरियल असू शकतं ना, काही केमिकल असू शकतात, कारखान्याचं वेस्ट, प्लास्टिक असू शकतं. हॉस्पिटल प्लास्टिक तर त्यातनं रिमूव्ह केल्याशिवाय ते खत तयार करत नाही, प्लास्टिक येत नाही. परंतु काही हेवी मेटल्स त्यात येतात. कारण जेव्हा अर्बन वेस्टमध्ये जेव्हा कंपोस्ट प्रोजेक्ट करतो की नाही तेव्हा प्लास्टिक वगैरे हे कलेक्ट केलं जातं किंवा काढलं जातं त्यातनं. परंतु काही हेवी मेटल्स त्यात येतात. त्याच्यामध्ये हेवी मेटल्समध्ये कसं त्याच्या कॅडमियम आहे, हे ते वगैरे काही हेवी मेटल्स त्यात येण्याची शक्यता. त्यामुळे काय होतं की कॅन्सर होण्याची शक्यता असते जास्त इंटेक झाला तर, किंवा काही भाजीपाल्यासारख्या पिकाला ते जास्त घातक असू शकते. त्यामुळं अर्बन वेस्ट वापरताना काळजीपूर्वक वापरली पाहिजे. ऊसासारख्या पिकाला वापरलं तर फार धोका नाही त्याच्यामध्ये आणि प्रमाण सुद्धा जास्त वापरू नये त्याच्यामध्ये की त्यात जेणेकरून काही हेवी मेटल त्यात येणार नाही, काही टॉक्सिक एलिमेंट येणार नाही, एवढी काळजी घेतली पाहिजे. शेतकरी स्पेंट वॉशचा पण वापर करतात, तर त्याबद्दल सर आपलं काय? स्पेंट वॉश वापरायला काहीच हरकत नाही, कारण आपल्या जमिनीमध्ये ते ॲसिडिक आहे टोटली. आपल्या जमिनीचा pH खूप जास्त आहे. त्यामुळे ॲसिड ॲड करणं केव्हाही चांगलं आहे. फक्त त्याचा एक ड्रॉबॅक आहे की त्याच्यामध्ये मेणाचं प्रमाण जास्त आहे, वॅक्स. तर काय होतं, कंटिन्यू जर वापरलं आपण तर वॅक्सचं प्रमाण जमिनीत वाढलं तर ते पिकाच्या वाढीसाठी घातक होऊ शकतं. त्यामुळं स्पेंट वॉश लिमिटेड वापरावं, मर्यादित वापरावं. 2-3 समजा किती वापरतो आपण क्वांटिटी त्याला लिमिट पाहिजे आणि 2 वर्षातून 3 वर्षातून एकदा वापरावं. ते रेग्युलर वापरू पण वापरायला हरकत नाही, कारण आपल्या काळ्या जमिनीमध्ये निश्चित त्याचा फायदा आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट पण बऱ्यापैकी आहेत. ॲसिडिक असल्यामुळं म्हणजे त्यात क्षाराचं प्रमाण कमी व्हायला किंवा pH मेंटेन करायला त्याचा उपयोग होतो. वापरायला हरकत नाही, पण मर्यादित वापरावं. चालते सर, आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन ह्या आपल्या काही वेळामध्ये आपलं खूप कमी वेळेमध्ये आपण घ्यायचा प्रयत्न केला. धन्यवाद.
शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण रासायनिक खतांबद्दल इत्थंभूत माहिती घेतली. रासायनिक खतांचे जे काही विविध ग्रेड आहेत, नाहीतर सरळ खतं वापरावीत की कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स वापरावीत. अ, हा जो उत्पादन खर्च जो वाढीचा जी प्रमुख समस्या आहे, तर ते म्हणजे एकीकडं आपलं उत्पादन खर्च पण वाढायला लागले आणि त्याच वेळी आपल्याला खतं पण घालायची आहेत. तर मग ते आपल्याला कसं ह्या गोष्टी हाताळता येतील? दोन्ही गोष्टी कसं आपल्याला हाताळता येतील? नाहीतर ह्या सगळ्या समस्येचा सुवर्ण मध्य काय आहे? तर हे आपण आज डॉक्टर दिलीप कटमाळे सरांकडनं आपण जाणून घेतलो. त्यांच्याबरोबर आपण असाच संवाद साधणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.